नाशिक शहरामध्ये सकाळ माध्यम समूहाच्या इन आयोजित समर युथ 2025 मध्ये आपल्याला एक हिरा गवसलेला आहे. वाईडी बाबा के बोल या नावाने एक व्यक्तिमत्व, एक तरुण अगदी अतिशय परिचित आहे, चर्चेतला चेहरा आहे. तर वाईडी बाबा के बोल असलेला यशोदीप शेटे आज माझ्यासोबत आहे आणि या युथ समिटमध्ये त्याची माझी भेट झाली. तर आपण त्याशी संवाद साधूया, कारण आज जो काही यशोदीप शेटे आहे, ज्या उंचीवर आहे, तो आज उद्योजक झालेला आहे. आज त्याचा कंपनीचा खूप मोठा टर्नओव्हर आहे. या सगळ्याच्या मध्ये सिंहाचा वाटा इनचा आहे. इन त्याला काय दिलं ते आपण जाणून घेऊया. यशोदीप, आज तुला इनच्या सगळ्या जुन्या आठवणी जागा झाल्या असतील. खरं तर मी पहिला तुला प्रश्न विचारतो की तुला वाईडी बाबा असं का म्हणतात? सर 2016 मध्ये मला एअर ड्रॉप पडला होता, म्हणजे नापास झालो होतो सर मी बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फर्स्ट इयरच्या एका सब्जेक्टमुळे. सो मला सेकंड इयरला जाता नाही आलं आणि तिथे न जाता आल्यामुळे मग मला एअर ड्रॉप पडला आणि मुलं चिडवायला लागले वाईडी वाईडी वाईडी. आणि मग त्याच वेळेस मग मी गणेश जगताळे सरांना भेटलेलो आणि म्हणजे इन पोर्टलला भेटलेलो. ते म्हणे की तुला बोलता छान आहे तर तू व्हिडिओज बनव आणि यूट्यूबला टाक. आणि त्यावेळेस ज्यावेळेस मी त्या व्हिडिओज वगैरे टाकल्या, तर व्हिडिओज टाकल्यानंतर ते व्हायरल झाल्यात आणि मग त्यावेळेस वाईडी बाबा के बोल हा यूट्यूब चॅनल प्रसिद्ध झाला. इननी तुला एक नेतृत्व तुझं विकसित केलं, तुझ्यातली भीती दूर केली, निराशा दूर केली. मग तू नापास होत होता वारंवार, पास कसा झाला? म्हणजे इंजिनिअरिंग पासआउट कसा झाला? काय त्यासाठी केलंस तू? सो फर्स्ट ऑफ ऑल सर, मी ज्यावेळेस नापास झालो ना, तर मी असं केलं की मला एक गुरुजन त्यावेळेस भेटले होते, रहाणे सर म्हणून होते. तर ते मला बोलले की तू जो कन्सेप्ट स्टडी करतोय ना, तो दुसऱ्याला शिकवायचा ट्राय कर. सो मी जो शिकायचो ना, त्याचीच व्हिडिओ बनवून यूट्यूबला टाकायचो आणि यातनंच माझ्या कन्सेप्ट इतक्या क्लिअर होत गेल्या की सर त्यानंतर बेसिक ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे थ्युनिस थेरम असेल, सुपरपोजिशन थेरम असेल, अगदी त्यावरतीच मला लाखोंनी व्ह्यूज भेटायला लागले. सो मी माझा जो फेल्युअर होता त्यालाच माझा प्लस पॉईंट केला. माझे सब्जेक्टही निघाले आणि माझी डिग्री कंप्लीट झाली. क्या बात आहे. असं म्हणतात की अपयश तुम्हाला जखम करू शकत नाही, मात्र अपयशाची भीती तुम्हाला ठार मारते. वाईडी बाबा, तू अपयशाची भीती पूर्णपणे ठार मारलीस. तू एक इंजिनियर आहेस, मात्र इंजिनिअरिंगचं एका उद्योजकामध्ये रूपांतर कसं झालं? सर ज्यावेळेस इंजिनिअरिंग करत होतो त्यावेळेस इनच्या प्लॅटफॉर्मवरती आलो आणि ते इनचं प्लॅटफॉर्म आहे ना थोडं वेगळंच आहे सर. इथं आलं ना की सगळे उद्योजक वगैरे ऐकायला भेटतात. तर त्यावेळेस जे भेटायचं ना ते इथे उद्योजक यायचं. मग ते त्यांना बघितलं का असं वाटायचं नाही बाबा आपण पण उद्योजकच व्हायला पाहिजे. आणि सभोवताली असणारे लोक, मग असं वाटायचं नाही बाबा आपल्याला नोकरी नाही करायची, आपल्याला काहीतरी उद्योगधंदा करायचा आहे. सो मग त्यातनं तो मोटिव्ह आला. मग यूट्यूबसाठी मी डिजिटल मार्केटिंग शिकलो, चॅनलचे सबस्क्रायबर वाढावेत म्हणून एक छोटी कंपनी स्टार्ट केली. छोट्या वेबसाईट बनवून द्यायला लागलो. मग त्यावेळेस वेबसाईट 10,000 15,000ला बनवून द्यायला लागलो. मग असंच करता करता घरच्यांचा प्रेशर आला, म्हणे नोकरी कर म्हणे. मग नोकरी करण्याच्या निमित्ताने पण मला बिझनेस डेव्हलपमेंटचा जॉब भेटला. मग धंदा कसा करायचा हे मला शिकायला मिळालं, कारण मी दुसऱ्या कंपनीसाठी धंदा आणायचो, म्हणजे बिझनेस आणायचो, आयटीतले प्रोजेक्ट्स आणायचो. आणि ते शिकल्यावरती म्हटलं अरे किती दिवस दुसऱ्यांसाठी काम करायचं, आता स्वतःचं पाहिजे. म्हणून मागच्या वर्षी शिर्डीला आम्ही एक छोटीशी हेल्थटेक IT कंपनी स्टार्ट केली. त्यानिमित्ताने दुबईला गेलो आणि दुबईला गेल्यावरती मग मला 2 हॉस्पिटलचे कॉन्ट्रॅक्ट्स मिळालेत, जे की कॉन्फिडेन्शियल इथं बोलणं, परंतु त्यांचं मी काम स्टार्ट केलं आणि आज छोटासा यशाचं शिखर मी गाठलंय असं मला तरी वाटतंय. आपण पाहिलं की वाईडी बाबा उर्फ यशोदीप शेटेची आपण यशाची कहाणी पाहिली. मात्र या यशाच्या कहाणीच्या मागे किंवा यश अपयशातून जेव्हा यशाकडे त्यांनी उत्तुंग झेप घेतली, त्याच्या मागे इनचा देखील प्लॅटफॉर्म होता, इनचा देखील मोठा वाटा होता. सकाळ माध्यम समूहाच्या इन आयोजित समर यूथमध्ये असे हिरे आपल्याला अगदी पावलोपावली भेटत आहेत. गिरीश निकम, साम TV न्यूज, नाशिक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.